वर येता आलं नाही, कारण बऱ्याच दिवसानंतर किंबहुना 2-3 वर्षानंतर पहिल्यांदा मी या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघातले प्रश्न घेऊन आलो. माझ्याबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांनी जवळजवळ 25 प्रश्नांना हात घातला आणि माननीय आयुक्त प्रत्येक प्रश्नाचं प्रत्येक विषयावर तपशीलवार स्पष्टीकरण देत होते. आमचे प्रश्न जरी छोटे असले तरी त्यांचं उत्तर तपशीलवार असल्यामुळे थोडा वेळ लागला. हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्हाला साहजिकच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांची बैठक आहे, कटसी बैठक. आज जे महत्त्वाचे प्रश्न आम्ही उपस्थित केले ते मी आपल्याला वाचून दाखवतो की भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये किंबहुना पिंपरी चिंचवड शहराच्या दृष्टीनं महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, प्रकल्प आहेत, गेल्या वर्षभरात 1.5 वर्षभरात कुठले प्रकल्प नवीन हाती घेण्यात आलेत, त्याची सद्यस्थिती काय आहे याची एक माहिती ते आम्हाला तोंडी सांगितली, परंतु ते डिटेल तपशीलवार नोट देणार आहेत. माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना शहरात कुठं आहे, कधी आहे, त्याची स्थिती काय आहे, साधारण किती आहे, 79 ना 79 ठिकाणी ते असे क्लिनिक चालू करणार आहेत आणि त्याचेसुद्धा तपशील ते आम्हाला लवकरच देणार आहेत. पिंपरी चिंचवड मनपा कचरा संकलन नावाखाली सुरू केलेला उपयोग कर शुल्क रद्द करण्यात यावे ही त्या कार्यकर्त्यांची मागणी होती, परंतु नंतर त्यांनी माहिती सांगितली की घरटी महिन्याला 60 रुपयेच फी आकारतो आहे, त्यामुळे आम्ही काय फारसा जास्त आग्रह धरला नाही. त्यांना पुनर्विचार करायला सांगितलं आहे, परंतु ठीक आहे, फारसं काही तेवढा म्हणावं असा नागरिकांवर बोजा पडणार नाही म्हणून आम्ही जास्त आग्रह धरला नाही. भामासखेड पाणी प्रश्नाच्या संदर्भामध्ये विचारलं, कारण हा प्रकल्प माझ्या मतदारसंघातून येतो आहे, आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आम्ही सगळा विरोध असूनसुद्धा शेतकऱ्यांनी सहकार्य केलं. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी नागरिकांची पिण्याची सोय व्हावी पाण्याची. तर आता इथं काय स्थिती आहे, इथल्या माझ्या पिंपरी चिंचवडकरांना दिवसाड पाणी मिळतं आहे, ह्याला किती वेळ लागेल, का लागेल, कसं लागेल. पुण्याला पाणी चालू झालं आहे, पाईपलाईन झाली, सगळं झालं आहे, पिंपरी चिंचवडला काय स्थिती आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की साधारण अजून 2 वर्ष ते पाणी चालू व्हायला वेळ लागेल, कारण पाईपलाईन जॅकवेल लांबूक सगळं. तर तो एक गंभीर बाब आहे आमच्या दृष्टीनं. म्हणावी अशी प्रगती गेल्या 2 वर्षात झाली नाही, व्हायला पाहिजे होती ती. किंबहुना मी खासदार असताना माझा बराचसा पाठपुरावा होता, पण माझा पराभव झाल्यानंतर याच्याकडं फारसं लक्ष देण्यात आलं नाही असं मला जाणवतं आहे. ते व्हायला पाहिजे होतं, झालं नाही. तर चिखली मोशी देहू रस्ता खोदून पाईपलाईनचं काम सुरू आहे, ते कधी पूर्ण होणार, पावसाळा तोंडावर आहे, किरकोळ प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, दिघी, चिखली, रुपीनगर, तिचं कामं, रस्त्याची कामं, पाण्याची गढूळ पाणी येतं वगैरे असं होतं. ड्रेनेज, नाले सफाई, रुपीनगर, हे सगळे प्रश्न त्या ठिकाणचे होते. कुदळवाडी, दिघी इथले रस्ते होते, अंतर्गत रस्ते. नेत्र विभाग मासोळकर कॉलनीमध्ये जो चालू करण्यात आला आहे तो पूर्ण क्षमतेने चालू झालेला नाही, तर त्याच्यावर आम्ही टिप्पणी केली. नदी स्वच्छता प्रोग्राम जो STP त्या संदर्भात विषय काढला. अनधिकृत होर्डिंगचा सुद्धा विषय आम्ही त्यामध्ये घेतला, त्याच्यावर काय स्थिती आहे. तर त्यांनी बरेचसे नियम नव्यानं अंमलात आणतायत, त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. बाकी मग आहेत असे, अजमेरा टेल्को भिंतीजवळ कॉलनीकडे जाणारा रस्ता बनवला होता, तो बंद केला आहे. कुदळवाडी परिसरात अग्निशामक स्टेशन होणार होतं, तर ते आता घेत आहेत त्याच्यामध्ये फायर ब्रिगेड स्टेशन. कुदळवाडीमध्ये गरजेचं आहे. बर्निंग वार्ड नवीन ठिकाणी व्हायला पाहिजे, बर्निंग वार्ड नाही आहे. तर मोशीमध्ये जे हॉस्पिटल आहे होणार प्रस्तावित, त्याच्यामध्ये त्याचा समावेश आहे. अण्णासाहेब मगर स्टेडियमच्याबद्दल अनेक वर्ष बंद पडलेलं ही वास्तू जवळजवळ 25 एकरमध्ये आहे. शहरातल्या नागरिकांना त्याचा उपयोग व्हावा, पुन्हा क्लबच्या धर्तीवर तसा एखादा क्लब तिथं व्हावा. स्टेडियम
अद्ययावत व्हावं, खेळाच्या चांगल्या स्पोर्टच्या सुविधा व्हाव्यात अशा प्रकारचं ते नियोजन चालू आहे. PPP तत्वावर पुणा क्लबसारखं काहीतरी प्रकल्प करायचा आहे, तर मी त्याचा पाठपुरावा करायचं ठरवले आम्ही. त्याच्यानंतर कचरा डेपोची काय परिस्थिती आहे, वेस्ट एनर्जी काय परिस्थिती आहे, किती प्रकल्प चालू आहेत याची एक टिप्पणी मला 2 दिवसामध्ये देणार आहेत. नाशिक फाटा ते मोशी किंवा चांडोली ह्या हायवेचा काय लँड एक्विजिशन काय, जागेचं काय, सगळा विषय त्याच्यामध्ये चर्चा केला. त्या संदर्भात मी नॅशनल हायवेबरोबर बैठक घेणार आहे. स्पाईन रोड, रुपीनगर कॉर्नर रस्ता कधी पूर्ण होणार आहे, कारण तिथे काही लोकांना अजून अतिक्रमण आहेत. आणि दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न जो आमच्या तिघांनी उपस्थित केला, तो खरेदी केलेल्या प्रॉपर्टी PCMCमधून ट्रान्सफर करायची, तर त्याला 0.5% ट्रान्सफर फी लावतात. समजा एखाद्याला 1 कोटीचा फ्लॅट असेल तर 50,000 रुपये ट्रान्सफर फी. ही तुलनेमध्ये इव्हन मुंबईच्या तुलनेमध्ये सुद्धा जास्त असं वाटते, परंतु त्यांचं असं म्हणणं आलं की आम्ही विचारांती केलेली, बरेच वर्ष आम्ही काही प्रॉपर्टी टॅक्स वाढवलं नाही, हे नाही केलं. अनेक महत्त्वाचे प्रकल्प चालू आहेत, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा पुनर्विचार करायला सांगितलं आहे. मी माझ्या वतीनं सरकारकडं मागणी करणार आहे की ही रक्कम जास्त होते, 0.5% ट्रान्सफर फी. हे असे प्रकल्प ह्या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्यावर चर्चा केलेली आहे. पंतप्रधान आवास योजनेचं काय झालं, त्याचं सुद्धा शाळेचं RTEच्या संदर्भात म्हटलं, हे सगळे अनेक प्रकारचे विषय. हां ते बोला ना. हां सांगा तुम्ही. त्या ठिकाणी दरवर्षी महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत की शाळा सुरू झाल्याच्या नंतर जवळपास 4 ते 5 महिन्यांनी त्या ठिकाणी वस्तू, युनिफॉर्म झालं किंवा पुस्तकं झालं, त्याला वेळ किंवा जे काही समजा स्टेशनरी दिली जाते ती 4 ते 5 महिन्यानंतर त्या ठिकाणी दिली जाते. तर साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की 1 जुलैला आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या पालकांच्या खात्यात ही साधन सामुग्री घेण्यासाठी पैसे 1 जुलैला पैसे जमा करणार आहोत. आणि 2 नंबरचा एक गंभीर विषय असा आहे की इथे जो शिक्षण विभाग आहे त्या शिक्षण विभागामधील 2012मध्ये आणि 2013मधील या ठिकाणी रेकॉर्ड गायब आहे, सापडत नाही. त्याच्या संदर्भात जवळपास पिंपरी चिंचवडमधील खाजगी शाळेतील 200 लोकांचं अनुदान थांबलं आहे. आणि हे रेकॉर्ड सापडत नसल्यामुळे दादांच्या नेतृत्वाखाली दादांनी सांगितलं की आता तुम्ही त्या ठिकाणी त्याची FIRची कारवाई करून टाका आणि FIRची प्रत कारवाई करून रेकॉर्ड गहाळ झाला असेल तर गहाळ कोणी केलं, त्या ज्याची जबाबदारी होती त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे, असं साधारण चर्चा होती. पहिल्यांदा आलो म्हणून बराचसा वेळ झालेला आहे तिथं, पण वारंवार यापुढे मी येत राहणार आहे. पूर्वी तुम्हाला माहिती आहे मी खासदार असताना प्रत्येक गुरुवारी माझ्या भोसरीच्या कार्यालयामध्ये भेटत होतो लोकांना, पण आता प्रत्येक गुरुवारीच्या ऐवजी आलटून पलटून, म्हणजे एक गुरुवार सोडून दुसऱ्या गुरुवारी असं 15 दिवसातनं तिथं मी यायचं ठरवलं आजपासून. मग आता पुढचा गुरुवार सोडल्यानंतर पुढच्या गुरुवारी असं. तर गेल्या 4 वर्षामध्ये तुम्ही पाहिलं आहे मी खासदार जरी नसलो तरी ग्रामीण भाग प्रामुख्यानं मी पूर्ण व्यापून काढला. हडपसरचा बराचसा परिसर मी फिरलो. दुर्दैवानं मला भोसरीकडे यायला फारसं काही जमलं नाही, वेळ मिळाला नाही किंवा काही योग जुळून आले नाही. पण आता आमची टीम चांगली सक्षम टीम आहे. इरफानबाई आहेत, शिरसाट सर आहेत, दत्ता भालेराव आहेत, आमच्या भगिनी मनीषाताई आहेत, बरीचशी आमची तरुण मुलं आहेत. म्हणजे आता टीम झाली, त्यामुळं आम्ही आमचं पक्षाचं कार्य, बैठका, संघटना वाढवणे हे काम चालू केलेलं आहे. हे सांगण्यासाठी आज आम्ही चिखली जलशुद्धीकरण केंद्र तयार आहे, फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वेळ देत नाही म्हणून ते पाणी शहराला मिळत नाही. तर त्याच्याबद्दल काय विचारलं? तो झाला ना विषय, तो घेतला ना. हां बोल. चिखली त्याच्या संदर्भात साहेबांनी असं सांगितलं की प्रकल्प पूर्ण झाला आहे, एक साधारणपणे 15-20 दिवसामध्ये पूर्ण महिन्यामध्ये मेंडिंगपर्यंत
तो कार्यान्वित होईल. म्हणून थांबून ठेवणार नाही नाही असं काय नाही, असं नाही. असं की पाणी कपात चालू आहे, हं. दुसरीकडे त्यांची वेळ मिळत नाही म्हणून नाही 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 वेळेचा तसा वेळेचा विषय नाही. जर सगळं तयार असेल तर वेळेला काय मी कधी CM DCMना सांगून 3 महिन्यापासून नाही अजून काही कामं बाकी आहेत. पाणी नाही ठीक आहे ना. मागच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये पाणी हे बघा दरम्यानच्या काळात 2 वेळा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येऊन गेले या भागात. तसं सगळं नाही प्रचाराला तरी सुद्धा तसा विषय नाही असं काही नाही. पण ठीक आहे तर लवकर मी मे महिन्यामध्ये आणण्याचा प्रयत्न चालू आहे. आता लोकसभेची तयारी तुम्ही चालू केली असणार आहे. हा ती मी ज्या दिवशी माझा पराभव झाला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तयारीच चालू आहे माझी. मला सांगा महाराष्ट्रात मला सांगा महाराष्ट्रातला कुठला खासदार आता सिटिंग खासदार जेवढा मी फिरतो तेवढा फिरला गेल्या 4 वर्षात. मला माहिती नाही काय होईल पण भविष्यामध्ये, पण मी फिरतोय. तयारी चालू आहे. संधी मिळाली तर लढेल असं आहे. कुठल्या पक्षाकडून हा प्रश्न तुम्हालाच का पडावा? सगळ्यांनाच पडलं. नाही 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 असं काही विषयच नाही ना. हे बघा मी आज मी माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर आहे, शिवसेनेबरोबर आहे. त्यामुळं पुन्हा दुसऱ्या पक्षाकडे जायला काय मी तसा विषयच नाही काही ना असं विचार. हां मावळच्या तुलनेने शिरूरमध्ये भाजप वारंवार मोठ्या नेत्यांच्या बैठका घेत आहेत. वारंवार त्यांचे प्रभारी तिकडं येतात, बैठका घेतात, त्यांचे कार्यक्रम घेतात. तर भाजपचं त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. भाजपची स्ट्रॅटेजी काय आहे आपण कुठंतरी गैरसमज करून घेतो. भाजपची स्ट्रॅटेजी जो मतदारसंघ आपल्याकडं नाही आहे म्हणजे युतीकडं नाही आहे, जो हरला शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातूनच ह्या मतदारसंघात पराभव झाला आहे. मावळ हा जिंकलेला मतदारसंघ आहे त्यामुळं त्याच्यावर जास्त लक्ष देण्यापेक्षा हारलेल्या मतदारसंघावर जास्त लक्ष देणं हे भाजपचं टार्गेट आहे. आता भाजपचे येणारे नेते असं म्हणत नाही की ही जागा आमचीच आहे असं स्पष्टपणे असं काही नाही आहे. त्यामुळं ज्या अर्थी शिवसेना आणि भाजप एकत्र आहे, ज्या अर्थी आम्ही सगळे लोक एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवून आहे, त्या अर्थी हा विषय तसा मला वाटत नाही चर्चेचा आहे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे येत आहेत भाजपमध्ये, या परिस्थितीत काय राहील? अजून ते येतात की नाही येतात ते नक्की नाही आहे. जवळीक वाढलेली त्यांची भाजपची नेते. अहो ठीक आहे ना, वाढली असेल तर ते भाजपशी वाढली असेल, आमच्याशी नाही. उमेदवार असले तर काय ते कसे असतील? जागा शिवसेनेची आहे, ही जागा शिवसेनेची आहे. चंद्रकांत दादांचं स्टेटमेंट आहे की दोघांपैकी एकाला समजून सांगावं लागेल. त्यांना सांगावं समजून, त्यांनी तुम्हाला किंवा त्यांना सांगावं समजून, कोणालाही सांगावं काय. हे बघा आमच्या दृष्टीनं शिवसेना भाजप युतीची जागा येणं महत्त्वाचं आहे. आपण लढणाऱ्या याच्यावरती ठाम आहात. मी लढणारे ठाम आहे, विशेष नाही काही. मी 4 वर्ष करतोय काय, वेळप्रसंगी बंद करू. काय कारण नाही, गरज नाही पडणार. हे बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, माझ्यासाठी निवडणूक, तिकीट, लोकसभा, खासदारकी सगळं काही आहे असं नाही आहे. मला जर वाटलं की मला सांगितलं सगळ्यांनी की बाबा आपलं सरकार येतं आहे, आपलं हे आहे, ठीक आहे. मी तर उद्धवजींना सुद्धा सांगितलं होतं साहेब की माझ्या जागेच्या जवळला विषय निघाला की मी ही राष्ट्रवादीची जागा आहे, तुम्हाला खाली सोडून चालणार नाही, तुम्ही पुण्यातून लढा. त्यावेळेला मी स्पष्टपणे सांगितलं होतं उद्धवजींना, म्हटलं उद्धवजी माझ्यासाठी राष्ट्रवादीबरोबर संघर्ष करायची गरज नाही आहे. मला पुण्याही नको, शिरूरही नको, माझे झाले 3 टर्म. फक्त मला ताकद द्या की जो शिवसैनिकांवर अन्याय होतो आहे, काही तालुका प्रमुखांना थोबाडीत मारलं, सभापतीला जेलमध्ये टाकलं आहे, ह्या लोकांना प्रोटेक्शन देण्याचंही मला ताकद द्या. एवढंच, मला तिकीट पाहिजे असंही काही नाही आहे. आणि अजूनही मी काय शिंदेंकडे आलो आहे उद्धवजींना सोडून, हे फक्त लोकसभेच्या तिकिटासाठी, तेवढा मी प्रोफेशनल राजकारणी नाही आहे. मी अजूनही सांगतो तुम्हाला, मला वाटलं तर नाही, संपला विषय. निवडणूक आणि राजकारण महत्त्वाचं नाही, जेवढं पब्लिकमध्ये राहणं महत्त्वाचं आहे. आज मी 4 वर्ष खूप सुखी आहे. लोकांमध्ये जातो, लोकांचे खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे, प्रेम आहे. मग काय निवडून आल्यानंतर तेच मिळणार ना, आजही तेच मिळतं आहे. तुमच्या प्रतिस्पर्धीचीच आज पत्रकार परिषदेत पडेल आहे आणि योगायोग आहे की कसं आहे? ते येणार आहेत आज. 4 वाजता.
नाही, काही योगाचा काही तसा प्रश्न नाही. माझी अगोदरच ठरली होती. आपलं हे नियोजित होतं आमचं. तुमचा नंतर आला मेसेज, त्यांचा आधी आला, त्यांचा अगोदर आला. नाही, पण आमची मीटिंग अगोदरच ठरली. मीटिंग नियोजित होती. पण ते येतील का? येणार आहेत? तुमची प्रेस आहे म्हणून त्यांनी प्रेस ठेवली का असं म्हणायचं? नाही नाही, पण ते येणार आहेत का? तब्येत बरोबर नाही म्हणून आम्हाला काळजी वाटते, बाकी काही नाही. काळजीमध्ये भाजपमध्ये येणार आहेत म्हणून काळजी नाही, अजिबात नाही. भाजप त्यासाठीच म्हटलं मी काळजी आहे. एरवी कशाला काळजी? आणि ते आले भाजपमध्ये तर काय चांगलीच गोष्ट आहे ना. आमच्या दृष्टीनं शिवसेना भाजप युती वाढणं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही त्यांचा प्रचार करणार ना? तर ते कुठल्या लोकसभा मतदारसंघातून उभे राहतात त्याच्यावर आहे. महानगरपालिकेच्या बाबतीत आपली काय भूमिका? स्वतंत्र काय कारणच नाही ना. ज्या प्रमाणामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सूत जुळलं आहे, अगदी आमचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री असेल, पंतप्रधान असतील, यांची विचाराची जी नाळ जुळलेली आहे, त्यामुळं आम्ही स्वतंत्र लढणं म्हणजे विषयच नाही काय तसं. दादा, पवारांच्या निवडणुकीवर काय वाटतं तुम्हाला? एकंदरीत खेळी कुठली वाटते, की राजकीय वाटते का त्यांच्या आजारपणाची वाटते? 2 दिवस मलाच ते विचार करून कळत नाही. त्यांच्यावर इतके दिवस काम केलं आहे, असा निर्णय त्यांनी का घेतला ते अजूनही कळत नाही. त्याच्या पाठीमागं नक्की काय आहे हे मला काय कोणालाच कळणार नाही. जोपर्यंत ते स्वतः उद्या सांगतील निर्णय, तोपर्यंत महाराष्ट्रात कोणालाही काही कळणार नाही. अजितदादांची जवळीक भाजपची वाढल्यामुळं हे पाऊल उचललं असं काय मला काही कल्पना नाही. अजितदादा दादा, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले तर तुमच्या शिवसेनेचं काय भवितव्य असेल? मला नाही वाटत तसं काही होईल. आणि झालं तर शिवसेना आहे, एकनाथ शिंदे आहे, त्यांची स्वतःची ताकद आहे. आणि भाजप आम्हाला सोडून असं काही करतील असं काही नाही. सगळ्या विचारांती जर झालं तर आम्हाला काही अडचण आहे. दादा, पण तुम्ही म्हणताय की तुम्ही ऐका. राष्ट्रवादीबरोबर संघर्ष केला होता. हो, हो. महाविकास आघाडी जर राष्ट्रवादी सोबत आले तर तुम्हाला तुमची भूमिका काय? हे बघा, अजितदादा जरी आले तर असा विषय चालू आहे ना. अखंड राष्ट्रवादी येणार आहे असं वाटत नाही ना. आणि तिन्ही पक्ष समजा शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले तर चांगलंच होईल ना. जिल्ह्यात अजून कशी म्हणावी तशी ताकद वाढताना दिसत नाही. म्हणजे काही निकाल येत आहेत, बाजार समितीचे निकाल, त्याच्या आधी पण निकाल. हे बघा, बाजार समिती पक्ष वाढायचं म्हणाल तर माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये संघटना बळकट झालेली आहे. मी आतापर्यंत का थांबलो भोसरीमध्ये फारसं काय असं लोक जॉईन झाली नव्हती, पण आता मोठ्या प्रमाणात लोक जॉईन झाले. हडपसर असेल, शिरूर, हवेली, जुन्नर, आंबेगाव, खेड ही पूर्णच्या पूर्ण संघटना आहे. ठराविक काही अपवाद सोडले तर पूर्णच्या पूर्ण संघटना माझ्याबरोबर, आमच्याबरोबर आम्ही एकत्र आहोत. राहिला प्रश्न बाजार समितीच्या निवडणुकांचा. बाजार समितीची निवडणूक ही काय पब्लिक मत नाही आहे, हे वैयक्तिक मत आहे. ठराविक तालुक्यातून 500 लोकांनी घेतलेला निर्णय आणि तो ठराविक विचाराच्याच लोकांनी घेतलेला निर्णय. पुणे जिल्ह्यामधले सगळ्या सोसायटींचे मतदार, सगळे ग्रामपंचायती मतदार, मेजॉरिटी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संबंधातले आहेत. तुम्ही कुठेही पहा. आता आमच्याकडं कधीही नव्हतं, आम्हाला अपयश नाही आलं कारण आम्ही कधी लढलोच नव्हतो यापूर्वी. आता लढलो, त्यांना 300-350 मतं पडली, आम्हाला 200पर्यंत गेलो. आम्ही काहीच न करता, पैसा खर्च न करता, पाकिटं न देता 200च्या वरसुद्धा गेलो आहे. जुन्नरमध्ये ठाकरे गटाला 2 जागा मिळाल्यात, आम्हाला 2 मिळाल्या, अनेक भाजपला मिळाले. चांगले यश आहे आम्हाला. यापूर्वी फक्त 2च जागा मिळायच्या, 3 जागा मिळायच्या भांडून, पण ह्यावेळेला 5 जागा मिळाल्यात. खेडमध्ये चांगली प्रगती आहे. जरी आमचा जिल्हा प्रमुख पराभूत झाला तरी विरोधाच्या मिळून जवळ 7-8 जागा आहेत. ही चांगलं यश आहे, पावलं चांगली झालेली आहेत. तसं काय राष्ट्रवादी काँग्रेस तुम्ही म्हणताय की राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना तिघं एकत्र आलं तर आनंद आहे तुम्हाला. पण शिवसेनेचे संजय शिरसाटच म्हणाले की अजितदादा जर वेगळा गट करून आले तर चालेल, पण राष्ट्रवादी सोबत येणार असेल तर आम्ही बाहेर पडू. हे बघा, आता एवढ्या डिटेलमध्ये जे गोष्ट होईल की न होईल अजून आपल्याला माहिती नाही. तुम्ही असं जनरली म्हणाला त्याप्रमाणे आले तर चांगलंच आहे.
आता शिरसाट काय म्हणतात त्याच्यावर करण्यापेक्षा ही शक्यता जर झाली असं तर चांगली आहे ना. मला बाजार समितीच्या निवडणुकीत ठाकरे गट चालतो, मग राज्यात काय अडचण? नाही, मला सांगा कुठं ठाकरे गट चालतोय, कुठं चालला ठाकरे गटाचे सांगा जागा. जेवढे मध्ये आपण सोबत होतो त्यांच्या. हो बरोबर आहे ना. म्हणजे विचार करा, राष्ट्रवादींनी कसं वागवलं आहे ठाकरे गटांना, त्यांच्यावर असणाऱ्या लोकांना कसं वागवलं आहे. ही पुणे जिल्ह्यामध्ये, ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे. ते आपण एक पाऊल पुढे टाकले, मग राज्यात पुढं पाऊल टाकणार आहे का? नाही नाही, टाकणं म्हणजे राष्ट्रवादीने जर तुम्हाला थारा दिला नाही ठाकरे गटांना तर ते त्यांना तो पर्याय आहे ना. आणि या सहकारातल्या निवडणूक आहे, पब्लिक जनरल इलेक्शन नाही त्या. आपण म्हणजे पक्ष वाढतोय, कार्यकर्ते काय येत आहेत, ते शहरातून काय माजी नगरसेवकाचं काय नाव आहे का आपल्याकडे? येऊ शकतील, चर्चा चालू आहे. आता नाही सांगता येत लगेच. तुम्ही खासदार असताना मोशी कचरा डेपोतलं वेस्ट टू एनर्जी अपूर्ण होतं, अद्यापही ते अपूर्णच आहे अजूनही. तुमची भूमिका काय सांगते? त्यासाठीच आज प्रामुख्याने मी आलेलो होतो. त्यांच्याकडनं मी 2 दिवसामध्ये मला ती टिप्पणी देणार आहे. ते घेऊन मी मुख्यमंत्र्याकडे जाऊन याच्या संदर्भामध्ये चर्चा करणार.